श्री स्वामी समर्थ मंडळी, मी ऐश्वर्या तुमचं आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण 2025ची जी दिवाळी आहे त्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. जसं की वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज कधी आहे, पुन्हा गोवस्व द्वादशी कधी आणि त्याला म्हणजे गोवस्व द्वादशी कशाला म्हणतात, यमदीपदान कधी करायचं, लक्ष्मीपूजन कधी करायचं, मुहूर्त काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर दिवाळी हा सण ना महत्त्वाचा म्हणजे प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो, हिंदू सण म्हणून ओळखला जातो. तो इतर रूपात इतर भारतीय धर्मामध्येही साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचं विजयाचं प्रतीक म्हणून दिवाळीला ओळखलं जातं. तर हिंदू चंद्रमास आश्विन आणि कार्तिक या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर आणि नोव्हेंबर या मध्यात दिवाळी साजरी केली जाते. आणि दिवाळी साधारणतः 5 ते 6 दिवसाची असते. त्याच्या 5 ते 6 दिवसात दिवाळी हा सण चालतो. तर विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्वाशी दिवाळी जोडली गेली आहे. जसं की राक्षस राजा रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम आपली पत्नी सीतामाता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले आणि अडथळे दूर करणारा देवश्री म्हणजे आपले श्री गणपती बाप्पा, तर यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे. तर ह्या सणाला कसं विविध प्रामुख्याने हिंदू सण असला तरी पण दिवाळीचं विविध प्रकार इतर धर्मामध्ये लोक देखील साजरी करतात ही दिवाळी. तर हा सण धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर आता आपण बघूया दिवाळीच्या जे 6 दिवस असतात त्याच्यामध्ये कधी काय केलं जातं, मुहूर्त काय आहेत. तर स्टार्ट आहे ते आपली 2025ची जी दिवाळी आहे ती स्टार्ट होते 17 ऑक्टोंबरपासून. वार आहे शुक्रवार. तर त्या दिवशी वसुबारस आहे. तर हा पहिला दिवस आहे दिवाळीमधला. तर ह्या दिवशी ना गाई आणि वासराबद्दल आपल्या मनात कृतज्ञता व्यक्त करायची देवासमोर. घरात धनलाभाची आणि समृद्धीची अपेक्षा पण करणे, तसेच दिवाळीची सुरुवात करणे या दिवशीचं करणे आहे. तर या दिवशी सवस्व धनुची पूजा केली जाते, त्यालाच गोवस्व द्वादशी असेही म्हणतात. तर हा दिवस मुलांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभावी यासाठी साजरा केला जातो. वसुबारस दिवशी काही ठिकाणी बाजरीच्या भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी केली जाते. आणि या दिवशी गाई आणि वासराची पण पूजा केली जाते, त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला जातो. हे प्रथेनुसार केलं जातं. आता ज्याची त्याची प्रथा वेगळी, महिला बदलत असते प्रथा, तर त्याच्यावर डिपेंड आहे. तर आता दुसरा दिवस म्हणजे 18 ऑक्टोंबर शनिवार, धनत्रयोदशी. या दिवशी ना देवाचं वैद्य भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून त्यांची पूजा केली जाते. तर काही लोक लक्ष्मीची पूजा पण करतात. तर या दिवशी सोने, चांदी आणि भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं. तर या दिवशी तुम्ही संध्याकाळी यमराजाची दीपदान करण्याची जी प्रथा आहे त्यालाच आपण यमदीपदान असं म्हटलं जातं. तर त्यामुळे अकाली मृत्यू जर टाळता येतो. आणि या दिवशी तुम्ही झाडू देखील खरेदी केली तर तोही शुभ मानलं जातं. तर ह्या दिवशी तुम्ही दीपदान करताना म्हणजे पूजा वगैरे करून दीपदान अर्पण करायचे. तर तिसरा जो दिवस आहे तो 19 ऑक्टोंबरला 20 ऑक्टोंबरला येतो. तर त्या दिवशी नरक चतुर्दशी हा आहे. तर आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण साजरा करतात. कारण असे मानले जाते की भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांनी नरकासुराचा वध केला होता. या दिवसाला छोटी दिवाळी म्हणून पण संबोधित केलं जातं आणि काली चौदस आणि रूप चतुर्दशी या नावाने पण ओळखलं जातं. तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर तेल लावून स्नान करतात, त्याला अभ्यंग स्नान असे म्हणून ओळखले जाते. तर खरी दिवाळी या दिवसापासून साजरी केली जाते. तर त्या दिवशी लवकर उठून जे घरातले पुरुष मंडळी आहेत ते आहेत ना, त्यांचं अभ्यंग स्नान असतं, त्यांना ओवाळलं जातं.
भाऊ बहीण म्हणजे बहीण भावाला ओवाळते त्या दिवशी. तर आता आहे 4था दिवस 21 तारखेला मंगळवारी, तर त्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे. तर हा दिवस हा दिवाळीतला लक्ष्मीपूजन हे दिवाळीतलं महत्त्वाचं पूजन आहे. या दिवशी आपल्या घरात स्वच्छता असणं गरजेचं आहे. नंतर आपण पण म्हणजे लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा करावी आणि संध्याकाळी लक्ष्मी, विष्णू, कुबेर यांची पूजा करावी. तर या पूजेच्या वेळी ना अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमळावर किंवा स्वस्तिकावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची आणि पूजा करायची. त्या दिवशी कळस वगैरे मांडून श्रीफळ असतं ते त्याच्यावरती ठेवायचं. पान सुपारीचा विडा ठेवायचा. फोटो देवीचा असेल तर मूर्ती, फोटो पण चालेल, काही नाही, दोन्हीपैकी काही जरी असेल तर चालतं. त्याची पूजा करायची. पुन्हा करदईचं जे हे असतं, पानाचं जे हे असतं, करदईचं जे झाडाचं जे खोही असतं ना, ते पाटाच्या साईडला बांधायचं. रांगोळी छानशी काढायची. त्या दिवशी तुमच्या घरात जे खरेदी केलेली नवीन वस्तू आहे त्याची पण पूजा करू शकता तुम्ही. तर लक्ष्मीला नैवेद्य म्हणून तुम्ही धने, गूळ, साळीच्या लाह्या, बतासे, फराळ, घरी बनवलेला तुम्ही फराळ जो असतो त्यामध्ये अनारसे जास्त करून नैवेद्य म्हणून दाखवलं जातो. तर व्यापारी लोक या दिवशी वह्या चौपड्यांची पूजा करतात. तर 22 ऑक्टोबरला बुधवार आहे. त्या दिवशी दीपावली पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा त्यालाच म्हणतात. तर हा दिवाळीचा दिवस आहे. तर ह्या दिवशी राजा बळीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या दिवशी व्यापारी नवीन वर्षाची सुरुवात मानतात. तर या दिवशी पती पत्नीच्या नात्याला महत्त्व जास्त आहे. ज्यात पती पत्नीला ओवाळते आणि पती पत्नीमधील प्रेमाचं हा एक उत्सव आहे. मग पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देतात आणि मग मेन म्हणजे हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ दिवस मानला जातो. तर सगळ्यात लास्ट 23 तारखे गुरुवारी हा लास्ट दिवस आहे. तर त्या दिवशी दिवाळीचा लास्ट दिवस म्हणजेच भाऊबीज. तर भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम दर्शवणारा सण हा. या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळून टिळक लावतात आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतात आणि या सणाशी यम आणि यमीचे यांची पौराणिक कथा जोडली गेली आहे. तर असे 6 दिवस दीपावलीच्या गुण्यागोविंदाने मस्त फराळ वगैरे, वेगवेगळ्या मिठाई, नवीन कपडे, वस्तू, जवळच्या लोकांच्या भेटी, लाईट्स, पार्टीज, भरपूर काय यामध्ये केलं जातं. तर हे एक राहिलं की लक्ष्मीपूजन जे आहे त्याचा मुहूर्त आहे रात्री 6:08 ते 8:40. तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि असं भरपूरून तुमचं प्रेम असू द्या माझ्यावरती. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.